Hello, hello. This is the my artifact episode number 19, 20, 23. आजची तारीख आहे 23-28 मे 2020. एक मिनिट पॉज करू दे. हा आज काय सांगू मी आज मी एक गोष्ट सांगतो. असं काही फारसं तर काही नवीन नाही. म्हणजे युजली जे काही होऊन राहिलंय एव्हरीडे, म्हणजे लॉकडाऊन आहे, घरी बसून आहे, मीटिंग होत आहे, पिक्चर पाहत आहे. येस, आज मी कसं एक टॉपिक डिस्कस करणार माझ्या लाईफ मधला, लव्ह, प्रेम. येस, पहिले सांग व्हॉट इज लव्ह, या म्हणजे प्रेम यानी काय होते. प्रेम याने असं असते की जस्ट लाईक आपण कोण्या गोष्टीची किंवा कोण्या वस्तूची किंवा कोण्या व्यक्तीची काळजी घेतो त्याला प्रेम म्हणतो. सो याला हे प्रेम नाही आहे, दॅट इज डिफरंट. यास, म्हणजे जस्ट लाईक माझी आई माझी काळजी घेते, या, बट ती माझ्यावर प्रेम पण करते, असं नाही म्हणत प्रेम नाही करत, प्रेम करते. यस, बट जे एका नवरा बायको मध्ये किंवा एखाद्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड मध्ये जे अट्रॅक्शन असते ना, त्याला म्हणते एक्झॅक्टली लव्ह, त्याला म्हणते तो प्रेम. यस, म्हणजे इट जस्ट लाईक तुम्ही तुमच्या आईची किती काळजी घ्या किंवा तुमच्या वडिलांची किती काळजी घ्या, ओके, तुम्हाला जेन्युअनली केअर आहे की तुम्हाला आईबद्दल, ओके, मला मनातून वाटते, ओके, बट जेव्हा तुम्ही नाही का एका व्यक्तीसोबत भेट जाण जो बिलकुल तुमच्या सारखा आहे, तुमच्या अपोजिट आहे, किंवा एक तुमची गर्लफ्रेंड आहे, तर त्याच्याबद्दलचं जे हे आहे ना, म्हणजे कनेक्शन, इंटरॅक्शन, तो दॅट इज समथिंग डिफरंट. या तो तो बहुतच वेगळा आहे. या, अँड दॅट इज लव्ह. यस, आता म्हणजे कसं आहे की आई वडील नाही का, आपण आई वडिलांसोबत कन्व्हर्सेशन करू, ते खूप साऱ्या गोष्टी शेअर करू, असं नाही, असं शेअर नाही करू, खूप साऱ्या गोष्टी शेअर करू, बट एक पर्टिक्युलर लिमिट लागते. ओके, कन्व्हर्सेशन करताना किंवा बोलताना किंवा कोणत्याही गोष्टी करताना एक लिमिट लागते. ओके, म्हणजे कसं आहे की हा टॉपिक आपण आई वडिलांसोबत डिस्कस नाही करू शकत, किंवा ही गोष्ट आपण आई वडिलांसोबत नाही करू शकत, किंवा दॅट इज समथिंग की आपण या गोष्टी, म्हणजे हे समथिंग आपण या आई वडिलांसोबत नाही करू शकत किंवा मित्रांसोबत नाही करू शकत, किंवा दॅट इज समथिंग. आता हे आपण मी माझ्या लाईफचं उदाहरण घेतो. ओके, जस्ट लाईक मी माझ्या लाईफ मधल्या साऱ्या गोष्टी आई वडिलांसोबत डिस्कस करू शकतो, बट ऍक्च्युली मी नाही डिस्कस करत. या, मी युजली अशाच गोष्टी डिस्कस करतो जे आई वडिलांशी रिलेट करते. जस्ट लाईक माझा भाऊ, माझी ताई, माझे भाऊजी, जे काही आई वडिलांसोबत रिलेट करते ना. ओके, म्हणजे मी कनेक्शन पाहतो. ओके, सो जर मला माझ्याबद्दल काही सांगायचं असेल ना, तर तो खूप नॅरो असतो. म्हणजे जस्ट लाईक मी कसं असतो, समजा मला माझ्या मित्रांबद्दल सांगायचं असेल ना, तर खूप लाईट मध्ये सांगतो, बस हलक्यामध्ये सांगतो. ओके, बट समजा जर मला माझ्या भाऊजीबद्दल सांगायचं असेल, किंवा भाऊजीने असं केलं तसं केलं, इथे बोलवलं, आम्ही पार्टीला गेलो, वगैरे वगैरे, तर हे गोष्टी मी खूप क्लिअरली सांगतो. कारण याच्यामध्ये काय, मी पण कनेक्टेड आहे त्या भाऊजी सोबत, कारण मी ओळखतो त्या भाऊजी सोबत, आणि ऑब्विसली माझी आई पण ओळखते. सो हा एक लिमिट आहे. ओके, आपण नाही का आपल्या ज्या गोष्टी आहे ते आई वडिलांसोबत खूप जास्त क्लिअरली नाही सांगूच. जेवढं काही सांगतो इट वॉज काइंड ऑफ लाईक अ रिअली नॉर्मल. ओके, मित्रांसोबत काय होतंय की मित्रांच्या गोष्टी आपण खूप क्लिअर अप सांगतो. ओके, ही गोष्ट क्लिअर झाली ना. जर आपण मित्रांमध्ये आहोत तर आपल्या गोष्टी, माझ्या मित्रांनी काय केलं, आम्ही ग्राउंडवर काय केलं, वगैरे वगैरे, या सर्व गोष्टी आपण खूप क्लिअरली सांगतो.
बिलकुल अपोजिट आहे इथे. या आपण आपल्या फॅमिली बद्दल खूप कमी सांगतो. मी तर खूप कमी सांगतो. समज जर मी माझ्या भावजीबद्दल किंवा ताईबद्दल सांगायचं असेल तर खूप लाईटली सांगतो का हा माझ्या ताईने किंवा माझ्या भाऊजीने असं असं केलं व असं दॅट्स इट. यस, जास्त काही एक्सप्लेन करू शकत नाही, खूप डीपली जात नाही. यस. बट मित्रांसोबत ज्या झालेल्या गोष्टी आहे म्हणजे अदर मित्रांसोबत ज्या काही गोष्टी त्या ग्रुपमध्ये किंवा आम्ही ग्राउंडवर अशा प्रमाणे खेळलो, आम्ही असे छक्का मारला, मग असं केलं तसं केलं, ग्राउंडवर गेलो, जिम मारली, व्यायाम केला, ऑल दिस थिंग्स हे आपण मित्रांमध्ये खूप चांगलं सांगतो. ऑल्सो मित्र का एक प्रकारे सर्टन एन्व्हायरमेंट क्रिएट करते. आता आई वडिलांजवळ नाही का एक एन्व्हायरमेंट तर असतो, बट त्याच्यामध्ये लिमिट लागते. सर्टन पिरियड ऑफ म्हणजे आपण आई वडिलांसोबत पॉर्न डिस्कस नाही करू शकत, गर्लफ्रेंडच्या गोष्टी डिस्कस नाही करू शकत. बट मित्रांमध्ये ही लिमिट नसते. आपण मित्रांमध्ये नाही का आपण शिवा देतो, खूप साऱ्या गोष्टी डिस्कस करतो. या इव्हन पॉर्न किंवा गर्लफ्रेंडच्या गोष्टी वगैरे वगैरे या साऱ्या गोष्टी. ओके. बट त्याच्यामध्ये पण सर्टन लिमिट लागते. कोणती? किंवा काही काही समज जर मित्रांसोबत खूप म्हणजे हे पण डिपेंड करते, कारण मित्रांची पण कॅटेगरी वेगळी असते. कारण एक काही मित्र आणि त्याच्यानंतर आहे काही कोणी बेस्ट फ्रेंड, कोणी फ्रेंड आहे बेस्ट फ्रेंड. बेस्ट फ्रेंड सोबत आपण खूप साऱ्या गोष्टी शेअर करतो. फ्रेंड सोबत आपण तेवढ्या गोष्टी शेअर करू शकत नाही. बेस्ट फ्रेंड मध्ये पण असतात की समज जर आपण खूप साऱ्या गोष्टी शेअर केल्या तर माइट बी सम पर्सन असं आहे. मी एक ग्राफ घेतो. ओके. तर आई वडिलांसोबत आपण 40% कम्फर्टेबल राहतो. ओके. 40%. ओके. मित्रांसोबत घे करीब 80% कम्फर्टेबल घेतो. येस, मित्रांसोबत आपण 80% कम्फर्टेबल राहतो. बट आपला जो पार्टनर आहे किंवा आपला जो गर्लफ्रेंड आहे किंवा आपला जो बॉयफ्रेंड आहे याच्यासोबत आपण 100% कम्फर्टेबल राहतो. या मी जेन्युइन करतोय बरं, म्हणजे असं नाही का जस्ट पार्टनर आहे तो चीट करत आहे ही समथिंग डुईंग वगैरे वगैरे. नो नो नो. एक नवरा बायको किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड एक सिरियस रिलेशनशिप बनत आहे. याच्यामध्ये मुलगा मुलीला जेन्युइन लाईक करत आहे, मुलगी पण मुलाला जेन्युइन लाईक करत आहे. ओके. यांच्यामध्ये ट्रस्ट चांगला आहे. तर याच्यामध्ये काय होते की 100% कम्फर्टेबल होतं. म्हणजे याच्यामध्ये काय आहे की एक मुलगा किंवा एक मुलगी मनातलं सगळ्याच गोष्टी सांगते. एव्हरीथिंग. फॅमिली, फ्रेंड, ज्या काही गोष्टी झाल्या त्या पण गोष्टी. ओके. ऑल्सो ती खूप जास्त ओपन अप होते तुमच्यासोबत फिजिकली पण. जेव्हा नाही का आपण कोणा व्यक्तीसोबत ऍज अ फिजिकल होतो. तर व्हॉट इज फिजिकल? फिजिकल आणि सेक्स, दॅट्स द ओनली थिंग इज. जेव्हा आपण आपल्या पार्टनर सोबत सेक्स करतो तर तेव्हा तो कम्फर्टेबल आहे ना त्याचा लेवल अजून जास्त हाय होऊन जातो आणि ट्रस्टची जे इंटेन्सिटी असते ना ती पण खूप जास्त हाय होऊन जाते. पण आता आपण रॅन्डमली कोणासोबत सेक्स करतो? म्हणजे लिटरली मला माहित आहे असे काही लोक आहे जे रॅन्डमली कोणाही व्यक्तीसोबत सेक्स करतात. याचा अर्थ असं नाही आहे की ते खूप जास्त कम्फर्टेबल फील करतात. नो नो नो. आपल्या जेन्युइन पार्टनर सोबत आपण जेव्हा सेक्स करतो तर तेव्हा जो कम्फर्टेबल लेवल आहे त्याचा स्पॅन वाढतो. ट्रस्टचा आहे तो पण स्पॅन वाढतो. कम्फर्टचा आहे त्याचा पण स्पॅन वाढतो. आणि एक प्रकारे ते दो जिस्म एक जण होऊन जातात. आता असं म्हणतात नाही बट इट्स काइंड ऑफ लाईक दॅट. म्हणजे खूप प्रमाणे गोष्टी होऊन जातात. ओके. सो दोज आर थिंग्स. सो लव्हची डेफिनेशन मला हेच म्हणायचं आहे की आई वडिलांसोबत किंवा बहीण भावासोबत असलेली ही काळजी असते. ओके. याला प्रेम वगैरे असं हा म्हणजे असं म्हणता येईल, बट त्या प्रेमच्या वाक्यामध्ये नाही का त्याचा पर्सेंटेज वॉज लाईक 10%. हा म्हणजे मी आई वडिलांसोबत प्रेम करतो, आई वडिलांसोबत माझे एक प्रकारे आहे समथिंग, म्हणजे त्यांना काही दुखलं तर मला पण दुखत होते. इट्स काइंड ऑफ लाईक अ रिअली जेन्युइनली केअर अबाउट दोज पीपल्स. तर मग तो तो काळजीमध्ये येतो, लव्ह मध्ये पण येते, बट त्याचा स्पॅन आहे ना ओनली 10% राहतो. यस. आणि लव्ह वाली जे ऍक्च्युअल जी फिलिंग असते ना ती एका पार्टनर सोबत असते. आता ही फिलिंग कशी असते? लेट मी एक्सप्लेन, लेट मी एलॉबरेट यू व्हॉट इज दिस थिंग. यस. तुमच्या लाईफमध्ये असं कधी झालं असेल किंवा नाही झालं असेल, बट होते मोस्ट ऑफ जणांच्या लाईफमध्ये असं होतंय. जेव्हा तुम्हाला आवडणारी व्यक्ती जेव्हा तुमच्या समोर राहते ना डूड, लिटरली भाई तुझ्या अंगात आहे ना बहुत अजीब सा होऊन जाते. या
हे हे एक्झॅक्टली इट्स काइंड ऑफ लाईक अ रिअली फिजिकल. म्हणजे मानून घे की तू एका व्यक्तीला लाईक करते, मी एका मुलीला लाईक करतो, हा, आणि मी असाच कॉलेजच्या बेंचवर असा बसून होतो. ओके, तिथे अचानकपणे समोर लक्ष नाही, अचानकपणे जी मुलगी आली, जी मीला लाईक करत होतो, ती मुलगी बिलकुल एक्झॅक्टली माझ्या समोर आली आणि ती म्हणाली की माझे नाव घेऊन म्हणाली, अरे सौरभ, तुझ्यापाशी या फिजिक्सची नोट्स आहे का, मला हवे होते. डूड, लिटरली भाई, म्हणजे जस्ट लाईक हे कोणासोबत नाव होत बरं या, म्हणजे हे मी फिलिंग सांगून राहिलोय हे कोणासोबत नाव होत, हे जस्ट आपण कोणा व्यक्तीला जेन्युनली लाईक करतो ना, तर त्याच व्यक्तीसोबत नाही का अशा प्रकारची फिलिंग येते. या आतमध्ये नाही का एकदम जे रक्त आहे ना ते सळसळ होऊन जाते. डूड, यस, लिटरली. म्हणजे खूप जणांनी असं फील केलं असं, या हे डेफिनेटली असते. ओके, आणि अजीबसे चेंजेस होऊन जातात. येस, आणि अजून बोलतात येत नाही तेव्हा, लिटरली. कारण जेव्हा एवढं काही सगळ्या गोष्टी होते ना तुमच्या याच्यामध्ये, तर तेव्हा नाही का तुम्हाला बोलतच नाही आणि यू जस्ट कम्प्लिटली एकदम असं होऊन जाते की का बोलू का नाही या, असं होऊन जाते. सो ती जी फिलिंग आहे ना, दॅट इज लव्ह. या, कारण ही जी फिलिंग आहे हे कोणत्याच व्यक्तीसोबत होत नाही. तुमची आई जरी आली तरी तुम्हाला असं फील होत नाही. तुमची कोणती बाबा, बहीण किंवा कोणती किती क्लोज फ्रेंड घे, तो जरी असा आला ना, तर तरीही अशी फिलिंग येत नाही. जोपर्यंत आपण कोणा जेन्युइन व्यक्तीला जेव्हा आपण समोर पाहतो आणि नंतर तिने आपल्यासोबत बोलत आहे, तर तेव्हाच ही फिलिंग येते आणि ती फिलिंग असते लव्ह. आणि दॅट इज द ऍक्च्युअल थिंग. येस, दॅट इज थिंग वॉज प्यार और समथिंग. आता मी काही एक्सपर्ट वगैरे नाही आहे. ओके, लेट मी गेस. मी माझ्या एक्सपिरियन्सद्वारे या साऱ्या गोष्टी सांगण्याचा मी प्रयत्न करून आलोय. माइट बी या साऱ्या गोष्टी सगळ्यांच्या लाईफमध्ये झालेल्या असेल, बट लोकांना फारसं माहीत नाही आहे. ओके, म्हणजे हे कसं आहे ना की मी शुगरची टेस्ट केली आहे, बट ऍक्च्युली मी कधी शुगर बघितलं नाही. इट इज काइंड ऑफ लाईक दॅट. हे अशा प्रमाणे आहे. म्हणजे आपण एक्सपिरियन्स केला आहे, बट एक्झॅक्टली माहित नाही का या एक्सपिरियन्स केलेल्या गोष्टीला काय म्हणतात. तसं मी जस्ट फक्त या एक्सपिरियन्स केलेल्या गोष्टीला थोडा बहुत एलॉबरेट करता सांगत आहे का दोज आर दोज थिंग्स. ओके, सो माझ्या लाईफमध्ये कसं झालं की अशी काही गोष्ट झाली होती का, ऑफकोर्स डेफिनेटली माझ्या लाईफमध्ये पण अशा काही लोक आहे, अशी काही व्यक्ती आहे. हा, आणि अजून एक गोष्ट, ही जे रक्त सळसळते, ही जी फिलिंग आहे ना, हे मोर दॅन वन पीपल सोबत पण होऊ शकते. ओके, हे असं नाही का आपण फक्त एकच व्यक्ती सोबत आहे, नो नो नो, मोर दॅन वन पीपल सोबत होते. आणि सम हाऊ समज जर तीच व्यक्ती बार बार धाडाव येत आहे, ओके, तर त्यानंतर ते रक्त सळसळणं नाही का हळूहळू कमी होऊन जाते. आणि या इट वॉज लाईक कम्प्लिटली, म्हणजे एक प्रकारे आपण त्या व्यक्तीसोबत बोर होऊन जातो. यस, सो इट इज द ओनली थिंग. यस, सो आपको है ना प्यार बार बार होता है. ओके, लेट मी टेल यू वन थिंग इज दॅट की कोणासोबत लव्ह करणं एक प्रकारे नॅचरल आहे. ओके, कारण नाही का आपण समज जर माझं लग्न झालं आहे, ओके, माझं लग्न झाल्यानंतरही समज जर असा कोणी व्यक्ती अचानकपणे मला समोर येत आहे अँड शी लुक्स रिअली ब्युटिफुल, आणि तिने असं काहीतरी म्हणलं लिटरली, तर तेव्हा पण नाही का जेन्युअनली नाही का मी त्याला लाईक करायला लागतं. सो दोज आर थिंग आर लाईक. ओके, का आता तुम्ही हे जस्ट लाईक आहे. या, आता मी एक अशी एक सिच्युएशन सांगतो की थोडस आपण एलॉबरेट करू. की मानून घे की एक नवरा बायको आहे, सॉरी नवरा ना बायको नाही, गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड आहे. रिसेंटली एका मुलाने मुलीला प्रपोज केला आहे, हार्डली 2 महिने झाले. हप्त्यातून एकदा वगैरे भेटतात. मुलगा आउट ऑफ टाउन राहतो, तर हप्त्याला एखादा वेळ भेटतो. ओके, ते एक दिवस काय झालं की ते भेटायला आले, रविवारी भेटले. ओके,
आणि काय झालं की त्यांचा ऍक्सिडेंट झाला. ओके. तर ऍक्सिडेंट झाला तर तेव्हा काय झालं की त्याचा मुलीचा आहे ना थोडासा हात मुरगळला, तुटला समथिंग. ओके. तर अशा परिस्थितीमध्ये काय झालं की मुलाला पण लागलं असं नाही, मुलाला पण थोडस हातपाय ढोपरला लागलं या. बट त्याने त्याच्या दुखाची काळजी न करता पहिले त्या मुलीला गाडीत बसवलं. यस. तिला त्वरित हॉस्पिटलमध्ये नेलं. ओके. तिला त्वरित हॉस्पिटलमध्ये नेलं. आता समहाव मानून घे की जर तिचे आई वडील त्या सिच्युएशन वेळेस नव्हते वगैरे वगैरे, तर अशा वेळेस नाही का, आता मुलाला थोडं कमी लागलं आहे बट मुलीला थोडं जास्त लागलं आहे, तिला कम्प्लिटली बेड रेस्ट हवा आहे. ओके. तर अशा वेळेस नाही का आता तो मुलगा आहे तो तिची काळजी घेऊन राहिला आहे. ओके. तर अशा वेळेस काय होतं की मुलीला नाही का लघवी करायला किंवा संडास करायला पण प्रॉब्लेम होऊन राहिला आहे. शी कुडंट डू ऑल दोज स्टफ. तर तशा वेळेस काय होते की मुलगा आहे ना, मुलगा जेन्युअनली तिला असं अद्धर उचलतो. ओके. तिला लॅट्रिनला नेतो, लघवीला नेतो. ओके. त्यानंतर तो तिला असं उचलून तिला बेडवर ठेवतो, तिचे हातपाय धुवून देतो, तिची आंघोळ करून देतो. ओके. तर अशा वेळेस काय होते की एक प्रकारे अजीबसा बॉन्ड क्रिएट होतो बिटवीन दोज टू पीपल. या कारण आतापर्यंत हे लोक फक्त एकमेकाला लाईक करत होते, बट आता हे एकमेकांची काळजी घेत आहे. येस. आणि या परिस्थितीमध्ये काय होते की तो ट्रस्ट आहे किंवा जो लव्ह वाला जो स्पॅन आहे त्याच्यामध्ये बहुत जबरदस्त इंटेन्सिटी येते. येस. म्हणजे त्या मुलीला असं वाटते की लाईफच्या कोणत्या सिच्युएशन वेळेस कितीही वर सिच्युएशन राहील, ही विल बी ऑन माय साइड. ओके. तो माझ्या सोबत राहील. ओके. तर हा एक बहुत जबरदस्त स्ट्रॉंग पॉइंट असतो, बहुतच जबरदस्त. इट वॉज कम्प्लिटली टेरेबल. या सो जर तुम्ही हे गोष्ट आहे ना तुम्ही आईसोबतही करता किंवा वडिलांसोबत करता किंवा भावा बहिणीसोबत जरी करताना, तर इतकी जास्त इंटेन्सिटी येत नाही. हा, एक प्रकारे काळजी असते, दॅट इज ओके वगैरे वगैरे. बट जेव्हा तुमच्या एक प्रकारे जेन्युइन पार्टनर सोबत नाही का करतो ना, तर तेव्हा त्या त्या लव्ह वाला फिलिंगची जी इंटेन्सिटी आहे ना, इट वॉज टू मच. बहुत जबरदस्त राहते लिटरली. मी एक्सपिरियन्स नाही केलाय बट मला डेफिनेटली वाटते की इट विल डेफिनेटली हॅपन लाईक दॅट. अजून एक सिच्युएशन सांगतो. कधी कधी काय होते की खूप जास्त इंटेन्शन व्यक्तीला बोर करून टाकते. मानून घे की जो व्यक्ती हप्त्यातून एकदा भेटायचा तो एव्हरीडे भेटून राहिलाय, एव्हरीडे भेटत आहे. इट्स काइंड ऑफ लाईक अ रिअली, म्हणजे एक प्रकारे नॉर्मल होऊन जाते. बोर नाही होत, नॉर्मल होते. स्टार्टिंगला कसं पहिले कसं आहे की आपल्या त्या व्यक्तीबद्दल लाईक वाढते, नंतर मग आपण त्या व्यक्तीसोबत टाइम स्पेंड करतो, मग ही प्रपोज समथिंग लाईक दॅट. ओके. मग त्यानंतर तो रोज टाइम स्पेंड करायला लागतो सोबत. तर अशा वेळेस काय होते की हळूहळू काय होते, हा ते लव्ह वाला स्पॅन तर तो राहतोच. या इट वॉज लाईक, बट ते नॉर्मल डेली रुटीन मध्ये तो नेहमी इन्क्लूड होत जातो ना, तर हळूहळू नाही का गोष्टी नॉर्मल व्हायला लागते. आता याच्या गोष्टीमध्ये इथे नॉर्मल होणं चांगली गोष्ट नाही आहे लिटरली. यस. कारण लव्ह मध्ये नॉर्मल केव्हा राहावं लागते, जेव्हा तुमचं लग्न होऊन 20 वर्ष झाले आहे, आता तुम्ही नॉर्मल होऊ शकता. म्हणजे त्या स्टेजमध्ये कसं आहे की तुम्ही आता मित्र बना एकमेकांचे. या पण स्टार्टिंगच्या म्हणजे इंटेन्सिटी स्टार्टिंगच्या याच्यामध्ये काय असते की आपल्याला नाही का बहुत जास्त हे दाखवावं लागते, इम्पॉर्टन्स बिटवीन टू पीपल, की या व्यक्तीचं महत्व आणि त्या व्यक्तीचं पण महत्व. समज जर रोज 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 अटेन्शन देत राहिलं ना, तर अशा वेळेस काय होते की गोष्टी नॉर्मल व्हायला लागतात, आणि नंतर नॉर्मल झाल्यानंतर मग हळूहळू बोर व्हायला लागतात. या मी माझ्या लाईफमध्ये एक इन्सिडन्स फेस केला आहे. माझ्यासोबत नाही, माझ्या मित्रासोबत झालाय.
बादल आणि मी आम्ही कंपनीला होतो. ओके. आम्ही एकाच ऑफिसमध्ये काम करायचो. येस. बादलने ती कंपनी हार्डली 4 महिन्यानंतर, त्याच्यानंतर 4 महिन्यानंतर मग त्याने सोडून दिली आणि त्यानंतर तो गव्हर्नमेंट प्रिपरेशन करायला लागला. पण आम्ही 4 महिने सोबत होतो. ओके. आणि आम्ही तिथे काम केलं. बादलची एक गर्लफ्रेंड आहे. तिचं नाव आहे प्राची. ओके. आमची कंपनी होती ती नागपूरला होती. सो युजली कसं होतं की आमचं हप्त्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा, ओके, असं राहायचं. कारण सांगू की अल्टरनेट शिफ्ट राहायची ना, तर या वीकला समजा जर मॉर्निंग शिफ्ट आहे तर दुसऱ्या वीकला इव्हिनिंग शिफ्ट राहील. तर समजा जर मानून घे की माझं समजा जर या हप्त्याला सेकंड शिफ्ट आहे तर दुसऱ्या हप्त्याला मॉर्निंग शिफ्ट राहील. तर अशा वेळेस काय होईल की सॅटर्डे पर्यंत मी रात्री 12 वाजेपर्यंत काम करीन. त्यानंतर माझ्यापाशी रविवारचा पूर्ण दिवस भेटतो. ओके. पण रविवारी त्याच्यानंतर सकाळी म्हणजे सोमवारी सकाळी उठून आपल्याला ऑफिसमध्ये जावं लागते. तर एका दिवसाच्या म्हणजे हार्डली 24 घंट्यासाठी आपण घरी जात नाही. कारण हार्डली 24 घंट्यात का होणार आहे येणं जाणं आणि घरामध्ये भेटणं वगैरे. सो अशा परिस्थितीमध्ये काय होते की आम्ही 15 दिवसातून एकदा जात होतो. म्हणजे जस्ट ऑफिसचा रुटीन जोपर्यंत स्टेबल होत नाही तोपर्यंत. ओके. तर अशा वेळेस काय झालं होतं की एकदा असंच आम्ही आता आमच्या सुट्ट्या वगैरे झाल्या, आता आम्ही चाललो होतो. तर मी गाडीत घेऊन बसलो, बादलला फोन केला, बादल आला. बादल प्राचीला घेऊन आली होती, सॉरी, प्राची बादलला घेऊन आली होती. सो बादल माझ्या साईडला बसला आणि देन काय झालं की बादल प्राचीकडे पाहून राहिला, प्राची पण बादलकडे पाहून राहिली. ओके. सो माझं थोडं लक्ष होतं, बट मी आय डोंट वॉन्ट बी त्याच्यामध्ये हे इन्व्हॉल्व्ह व्हायचा प्रयत्न नाही करत होतो. बट मला दिसून लागते या सगळ्या गोष्टी. सो शी वॉज क्राईंग ऑन दॅट टाइम. म्हणजे ती रडून राहिली होती आणि हा पण असं म्हणे की असं समथिंग काही ना काहीतरी इशारा म्हणे वगैरे, शांत राहा वगैरे वगैरे, आणि जा म्हणे बाई तू वगैरे वगैरे. तर तेव्हाची जी इंटेन्सिटी आहे ना तेव्हा मला माहित पडलं यार, इट वॉज रिअली ग्रेट. तेव्हा नाही का हे जे म्हणजे नाही का काही काही असे मोमेंट असतात जे नाही का या लव्ह वाल्या जो स्पॅन आहे ना याला इंटेन्सिटी एक बूस्ट देते, एक अशी की फिलिंग देते ना, जे नाही का एक प्रकारे असं रिअलाइज करून देते की हा यही एक बंदा आहे. म्हणजे एक प्रकारे कनेक्शन दाखवते, जरी ते दूर जात असेल ना फिजिकल मध्ये तरी त्यांचं नाही का मनातले जे सोल आहे ना ते जवळ येतात. हे असे काही मोमेंट्स आहे. इट वॉज रिअली ग्रेट. या मी अजून एक इन्सिडेंट सांगतो. ओके. हा नाही का ऍक्च्युली लव्ह बद्दल नाही, म्हणजे एक प्रकारे म्हणजे एका मुलाबद्दल नाही, हे माझ्या आई आणि माझ्या मामाबद्दल आहे. ओके. म्हणजे कसं झालं होतं की माझ्या आईचं ऑपरेशन होतं नागपूरला, आणि माझ्या आईचं ऑलरेडी 4 ऑपरेशन झाले होते आणि हे एक 5वं ऑपरेशन होतं. माझ्या आईला पित्ताशयाचा प्रॉब्लेम आहे आणि तिच्या बॉडीमधून नाही का म्हणजे इंटेस्टाईन मधून नाही का जे आता इंटेस्टाईन कसं आहे इथून आपलं जे एक्सक्रिशन प्रोसेस आहे ते इंटेस्टाईन मधून घेतात ना, तिथे खूप सारे ऍसिड्स वगैरे असतात, तर तिथे समथिंग लिकेज येते आणि त्यामुळे नाही का म्हणजे पोटात समथिंग काहीतरी काय होते, इट इज दॅट. तर यासाठी नाही का ऑपरेशन होतं. ओके. 5वं ऑपरेशन. तर अशा वेळेस काय झालं होतं की ऑपरेशनच्या दिवशी माझे मामा आले होते, अंकुश मामा. ओके. तर अंकुश मामा आले आणि त्यानंतर सगळेजण होते, माझे बाबा होते, मामा होते, नंतर आत्या होती, मी होतो, ताई होती माझी. ओके. आणि माझ्या आईचं ऑपरेशन झालं, दॅट इज स्कूल वगैरे. ओके. त्यानंतर मामाने कसं 2 दिवस सुट्ट्या घेतल्या होत्या. मामा दररोज हॉस्पिटलमध्ये होता. इव्हन मी पण न राहत होतो. युजली कसं आहे की माझं नागपूरमध्ये होतं ना, तर मी ड्युटी करून हॉस्पिटलमध्ये येत होतो. पण मामाने ऑलरेडी सुट्ट्या घेतल्या होत्या त्या गोष्टीसाठी. ओके. आणि कसं झालं की
आता म्हणे मामा म्हणे आता मी जातो म्हणे आता वगैरे. ओके, म्हणजे ऑपरेशन गेटिंग सक्सेसफुल, दॅट इज ओके. बट आईला असं वाटायचं का नाही बा, की माझा भाऊ सोबत राहायला पाहिजे. ओके, तर मामाने हे नाही सांगितलं की मी आज चाललो बा, जे की तो जाणार होता, बट आईला नाही सांगितलं. मला माहित होतं, बाबाला माहित होतं. त्या सिच्युएशन मी आणि बाबा होतो. ओके, तर अशाच एकदा दुपारी नाही का काय झालं की आम्ही आराम करत होतो वगैरे. ओके, आई झोपून होती, त्यानंतर मी पण थोडासा लेटून होतो, आणि बाबा आणि मामा दोघ जण असे बसून होते. आणि त्यानंतर ते आता जाऊन राहिले. आता असे उठल्यानंतर थोडा बहुत काही ना काहीतरी आवाज वगैरे होते ना, तर आईला थोडासा आवाज झाला. ओके, तो एक सीन नाही का, इथं काहीच बॅकग्राऊंड म्युझिक नाही, कुछ भी नाहीये, ना पंख्याचा आवाज ना काही ना काही. यस, इट इज कम्प्लिटली सायलेन्स. त्या सिच्युएशनच्या वेळेस नाही का आईचं लक्ष गेलं. आई उठली. ओके, मग बेडवर बसली आणि मामा तिच्याकडे पाहून राहिला. आईच्या डोळ्यात हलकासा पाणी आलं, हलकासा, एकदम अश्रू नाही आले, हलकासा पाणी आलं. ओके, आणि जेव्हा आई रडते ना, तिच्या म्हणजे ती शेंबूड समथिंग अशी अशी करते. ओके, युजली मोस्ट ऑफ पीपल करतात, पण माझी पण आई करते. ओके, इथे कम्प्लिटली सायलेन्स आहे बरं. इथे एक पण शब्द नाही आहे, कुछ भी नाही. माझ्या आईने काहीच विचारलं नाही की तू चालला का, कसं, काही नाही, काही. इट वॉज कुछ भी नाही. येस, कारण आईला माहित होतं की मामा चालला, मामाला माहित होतं की मी चाललो. ओके, सो इट वॉज लाईक नाही का, मामानी आईला हक केलं. ओके, तर आई म्हणे फक्त सांभाळून जाशील म्हणे, या, आणि मामा म्हणे काळजी घे म्हणे. बस या 2 वर्ड मध्ये तो सिच्युएशन इतका जबरदस्त होता ना डूड, आय वॉज लाईक ब्लोन अवे. या, म्हणजे मी तो सीन आहे ना, जेव्हा मी डोक्यात इमॅजिन करतो, लिटरली आय वॉज गेटिंग क्राय. मी त्या सिच्युएशन मी पण रडून गेलो असतो लिटरली. कारण बहीण भावाचं हे जे प्रेम आहे ना, ते या सिच्युएशन मध्ये बहुत जबरदस्त दिसून झालं होतं लिटरली. कारण माझी आई बेडवर होती, माझ्या मामाने तिला हक केलं वगैरे, आणि म्हणे काळजी घे म्हणे. सो कारण कसं आहे की लहानपणी नाही का, माझी आई आणि माझे मामा वगैरे नेहमी सोबत राहायचे. इट वॉज लाईक दॅट, की कसं आहे की माझ्या आई आणि माझ्या मामामध्ये बहुत गॅप्स आहे लिटरली. करीब 9 वर्षाचा गॅप आहे, 9 इयर्स. म्हणजे मामा एवढं लहान आहे. सो एक प्रकारे नाही का, आईनी ऍज अ एक प्रकारे तिचा लहान मुलगा आहे म्हणून नाही का मामाची नेहमी काळजी केली लहानपणापासूनच. बट आता कसं आईचं ऑपरेशन आहे आणि आईचं आता या सगळ्या गोष्टी करू शकत नाही, तर मामाला या सगळ्या गोष्टी रिअलाइज होते. आणि मग जेव्हा मामाने तिला हक केलं, तर दोज थिंग्स वॉज ग्रेट. ह्या, मी तो जो स्पॅन आहे ना, तो लव्ह मध्ये मी काउंट नाही करत, कदाही नाही काउंट करत, कारण तो एक केअरवाला अकाउंट आहे. येस, जेव्हा नाही का आपण दुसऱ्या व्यक्तीची काळजी घेतो ना, त्या काळजीमध्ये हा जो मोमेंट आहे ना, इट वॉज डॅम गुड यार डूड, लिटरली. म्हणजे येस, म्हणजे अनस्पीकेबल. ह्याच्यामध्ये असं काही फॅक्ट आहेच नाही की जो न समजण्यासारखा आहे किंवा कॉफी ऑड आहे. इट वॉज नॉट. आणि तो सीन नाही का, जोपर्यंत तुम्ही एक्सपिरियन्स नाही करता ना, म्हणजे आता त्या सिच्युएशन मी होतो त्यामुळे मी एवढं चांगलं सांगू शकतो. पण जेव्हा तुम्ही नाही का हे पण प्रॉपरली मी सांगितल्यानंतर तुम्हाला ते प्रॉपरली एक्सपिरियन्स होऊन न राहिलाय, पण ट्राय टू अंडरस्टँड दिस फॅक्ट. यस, म्हणजे कोणता आवाज, म्हणजे लिटरली नाही का त्याच्या त्या सायलेन्स मध्ये नाही का एक जबरदस्त एन्व्हायरमेंट होता यार लिटरली. फक्त डोळ्यात हलकेसे अश्रू. येस, आई म्हणे सांभाळून जा, मामा म्हणे काळजी घे, दॅट्स इट. आणि येस, इट वॉज सुपर ग्रेट. तो मुवमेंट होता माझ्यासाठी, वॉज रिअली असं. अजून काय असे मुवमेंट आहे का लाईफ मध्ये जेणेकरून असे हलकासा क्राय वगैरे आला, रडण आलं वगैरे? म्हणजे रडण म्हणजे कसं, ऍक्च्युली क्राय नाही या, म्हणजे रडणं वॉज डिफरंट. ज्याच्यामध्ये काय होते की आपण जेन्युअली आतून सॅड असतो, तर तेव्हा
जे हे खरंच हे जे मोमेंट्स आहे ना, दॅट इज व्हेरी मच गुड. येस. मला वाटते का हेच असे मोमेंट आहे जे नाही का एक माणसाला माणूस बनवते. अशा एक गोष्टी आहे ज्याला असं रिअलाइज करून देते की आपण पण समथिंग कुछ ना कुछ है इस जिंदगी में. आपली पण काही ना काहीतरी व्हॅल्यू आहे फॉर सम पीपल्स. येस. काही लोकांसाठी आपली काही ना काही ओळख आहे, काही लोकांसाठी व्हॅल्यू आहे. समज जर आपल्याला काही झालं की सर्टन पीरियड ऑफ लोकांना काही ना काहीतरी फरक पडेल. या तर हेच अशी एक फिलिंग्स आहे जे नाही का रिअलाइज करून देते की हू वी आर अँड व्हॉट वी आर. यस. कारण लाईफमध्ये सक्सेसफुल होणं, डेव्हलपमेंट कडे वळणं किंवा स्वतःला डेव्हलप करणं या साऱ्या गोष्टी लाईफमध्ये होतात. सगळेच जण धावतात. इट वॉज ऑल दिस थिंग्स. येस. बट या साऱ्या गोष्टी आपण हळूहळू विसरून राहिलाय. पण असंही नाही म्हणत विसरून राहिलाय. नो नो नो, आहे असं आहे. बट मुलगा पढाई करून गेल्यावर थोडं दूर जात आहे. काम करावं लागेल. मला या साऱ्या गोष्टी दूर सोडून, आई-वडिलांना दूर सोडून या साऱ्या गोष्टी इथे यावं लागेल. इट इज डेस्टिनी. येस. या हळूहळू आपल्या लाईफमध्ये फक्त फॅमिली जरी म्हणली तर मग एकच राहणार, ती म्हणजे आपली बायको. दॅट्स इट. येस. कारण हीच एक अशी एक व्यक्ती आहे जे तुमच्या मृत्यूपर्यंत किंवा इन द एंड ऑफ ब्रेथ शी विल बी टुगेदर ॲट युअर सेल्फ. येस. आज खूप बोललो. आज ऍक्च्युली इट वॉज 35 मिनिट. या बट आजचं डिस्कशन वॉज रिअली ग्रेट. या म्हणजे आज 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 मला खूप आवडलं यार. अरे मला माहित नव्हतं की मी एवढा चांगला बोलतो. बट कसं झालंय की म्हणजे कसं आहे, मी एवढे 85 एपिसोड रेकॉर्ड करून राहिलोय तर इट विल बी रिअली ग्रेट फॉर मी. या म्हणजे मी बहुत चांगल्याने बोलून राहिलाय, बहुत चांगल्याने इलॉबरेट करून राहिलाय. सो इट विल ग्रेट. याचा फरक, याचा फायदा मला भेटून राहिलाय. जेव्हा मी नाही का माझ्या मीटिंग मध्ये नाही का मला कोणता टॉपिक दिला तर जेव्हा मी एक्सप्लेन करतो ना तर इट वॉज रिअली ग्रेट. म्हणजे मी एक प्रकारे जेन्युअन गोष्टीपासून, कॉमन गोष्टीपासून त्याला प्रॅक्टिकॅलिटी सोबत इंटरॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो किंवा जो आपला टॉपिक आहे त्यासोबत इंटरॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे नको ऐकणारा जो व्यक्ती आहे तो बहुत चांगल्याने अटॅच होऊन जाते या गोष्टीसोबत. आणि हे फक्त माझ्या या मीटिंग सोबत याच्यासोबत नाही फरक पडत. जेव्हा मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये जाईन तर तेव्हा पण मला फरक पडेल. सांगू काहून? कारण जेव्हा मी पिचिंग करेल, पिचिंग मध्ये काय होते की तुमची जी कहाणी आहे ती प्रोड्युसरला सांगणं, समजून सांगणं बहुत चांगल्याने. येस. आणि तुझ्यामध्ये टॅलेंट आहे. येस. आज एवढंच. आज काही जास्त बोलू नाही. ओके. जास्त काही बोलू नाही म्हणजे एवढीच इंटेन्सिटी यार. म्हणजे अर्धा घंटा वगैरे, अर्धा घंटा 40-45 मिनिटं वगैरे थोडं जास्त बोललो वगैरे ठीक आहे. इट इज ओके. त्याच्यावरती अजून so this is it. This is the end. This is the My Artifact episode number 1923. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.